Greetings to you in the most blessed name of our Lord and Savior Jesus Christ. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सगळ्यांना सलाम करतो. Beloved, as I move around and as I meet people, I realize that many are fasting and many are fasting for 40 days. आणि या काळामध्ये ज्यावेळेस मी लोकांच्या भेटी घेत आहे, लोकांना भेटत आहे, त्यावेळेला एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली, की लोक सध्याच्या काळामध्ये उपवास करत आहेत, काही 40 दिवसापर्यंत करत आहेत. And even in the Passion Week, I'll be going to Badnera and Amravati and other places. आणि दुःख सहनाच्या या कालावधीमध्ये, या आठवड्यामध्ये मी बडनेरा, अमरावती या भागामध्येही येणार आहे. And we meet people, those who are really expressing desire to fast more. आणि अधिक उपवास करावा म्हणून अशा लोकांच्या सहवासामध्ये, अशा लोकांच्या सहभागितेमध्येही मी असणार आहे. It is encouraging to see that people are motivated to fast and pray. आणि लोकांना उपवास आणि प्रार्थनेसाठी उत्तेजना मिळावी ही खूप चांगली गोष्ट आहे. What is fasting then? मग उपवास म्हणजे नक्की काय? So we will spend at least few minutes to get the meaning of fasting and then proceed how we can proceed about it. म्हणून आपण काही वेळ उपवास म्हणजे काय यावर आपण थोडंसं मनन करूयात आणि त्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाऊया. There is a Bible with me, the Preacher's Outline and Sermon Bible. आणि एक पवित्र शास्त्र माझ्याकडे आहे ज्याचं नाव आहे प्रीचर्स आउटलाईन अँड सर्मन बायबल. In that Bible, it is defined fasting as this way. आणि या पवित्र शास्त्रामध्ये उपवासाची व्याख्या अशा रीतीने करण्यात आलेली आहे. Fasting means to abstain from food for some spiritual purpose. आणि काही आध्यात्मिक उद्देशाने जेवणापासून किंवा खाण्यापिण्यापासून काही काळ आपण सल्लग किंवा लांब होणे. Yeah, I don't think everybody has a spiritual purpose, but there are religious motives also. आणि प्रत्येकाचाच आध्यात्मिक उद्देश असेल असंच नाहीये, पण काही लोकांचा यामध्ये आपण पाहतो की धार्मिक उद्देशही असू शकतो. They want to see others and fulfill the need of the tradition of fasting. आणि लोकांना उपवासाच्या ज्या रूढी परंपरागत आलेल्या ज्या चालीरीती आहेत हे पाळून पुढे जायला आवडतं. And they're fasting just because everybody or at least few are fasting for 40 days. आणि मग प्रत्येक जण किंवा काही लोक 40 दिवसापर्यंत उपवास करतात म्हणून आम्हीही करत आहोत. And now let us find out the true meaning of fasting. म्हणून खरा उपवासाची व्याख्या काय हे आपण पाहूया. True meaning of fasting is to be being so consumed with a matter that it becomes more important than food. आणि उपवासाची खरी व्याख्या ही होते की अन्नापेक्षा ज्या गरजेच्या आध्यात्मिक गरजेच्या गोष्टी आहेत त्या अधिक रीतीने ग्रहण करणं. You know, we fast and pray. आम्ही ही उपवासाने प्रार्थना करतो. When we see a drunkard and then totally immersed into drunkenness, we pray that he may be delivered from that bondage. मग एखादा मद्यपी जो पूर्ण रीतीने मद्यामध्ये बुडालेला आहे त्यासाठी आम्ही उपवासाने प्रार्थना करतो की त्याचं त्या मद्यप्राशनापासून सुटका व्हावी. When people are into sin, we would like to see that they are delivered from that bondage. And we pray and fast. आणि लोकांसाठी पण जेव्हा लोकांना पापामध्ये आपण बघतो त्यावेळेस त्या पापांपासून त्यांची मुक्तता व्हावी यासाठी आपण उपवासाने प्रार्थना करतो. The burden to pray for such spiritual needs, as it grows more and more, the food which we eat is set aside. आणि जेव्हा ही आध्यात्मिक गरज दिवसेगणिक अधिक वाढत जाते तेव्हा खाण्यापिण्याच्या गोष्टी आपोआप आपल्यापासून दूर होतात. So we fast to see God and know the reason why people are suffering, and we pray unto God and the food is set aside, and then we devote our time totally to spend
with God. आणि म्हणून या सर्व गरजांसाठी आपण प्रत्येक दिवशी प्रार्थना करतो, आपलं अन्न टाकतो आणि परमेश्वराकडे त्यांच्या सुटकेसाठी दयेची याचना करतो. If you fast today, जर आज तुम्ही उपवास करत असाल, why do you fast? का तुम्ही उपवास करता? Is it because some people answered, it is because Jesus fasted, so we want to fast? काही लोक अशा रीतीने उत्तर देतात की येशूने उपवास केला म्हणून आम्हीही करतो. Beloved, that is very good, but unless you have a purpose, unless you have a desire to relate to God, the main purpose is defeated. जोपर्यंत परमेश्वरासोबत, देवासोबत तुमचा जोडल्या जाण्याचा मनोनिश्चय होत नाही, तोपर्यंत उपवासाची काही एक अर्थ उरत नाही. So a biblical fasting आणि म्हणून पवित्र शास्त्राप्रमाणे जर उपवास मानायचा तर involves prayer and intense supplication before God. परमेश्वरासमोर प्रार्थना आणि विनंत्या सादर करणे हे आहे. And intensely you have to ask God and then express your desire to see that people are delivered. आणि परमेश्वरासमोर लोकांच्या सुटकेसाठी काकुळतेने प्रार्थना करणं. In Matthew 6th chapter, मत्थ्याच्या शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायामध्ये 16th verse to 18th verse, आणि त्याच्या 16 ते 18व्या वचनामध्ये we read about fasting. आपण उपवासाविषयी पाहतो. Yeah, let us see it in Marathi. आणि 6:16. मराठीमध्ये आपण हे पाहूया. 6वा अध्याय आणि याचं 16वं वचन आपल्याला या ठिकाणी काय सांगतं. As Brother Arshil reads, let us look into our Bibles and read that. Say 6:16 to 18. आणि मत्थ्याचा 6वा अध्याय आणि त्याच्या 16 ते 18 वचन आपण मराठीमध्ये वाचूया. तुम्ही उपवास करता तेव्हा ढोंग्यांसारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपणास उपवास आहे असे मनुष्यास दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करीतात. म्हणून मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपवास करीतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु, यासाठी की तू उपवास करीतोस हे मनुष्यास दिसावे म्हणून नव्हे, तर तुझा गुप्तवासी पिता याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला त्याचे प्रतिफळ देईल. So here we read about Jesus teaching how to fast. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त शिकवत आहे की उपवास कसा करावा And then how we should apply this practice in our lives. आणि मग ही क्रिया आपल्या जीवनाला आपण कशी लागू करावी. You may ask, did Jesus fast? तुम्ही विचाराल, मग येशूने उपवास कसा केला. Yes, in Matthew 4:2 we read आणि मत्ती 4:2 मध्ये आपण पाहतो that Jesus fasted for 40 days. प्रभू येशूने 40 दिवस उपवास केला. It says for 40 days and 40 nights after fasting, he was hungry. आणि 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केल्यानंतर वचन सांगतं त्याला भूक लागली. And Matthew 17:21, again, if we read, it says about fasting there also. आणि मत्ती 17:21 मध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा उपवासाविषयी सांगण्यात आलेलं आहे. And then Luke also records about fasting and different people who fasted. आणि लोक सुद्धा उपवासाबद्दल लिहितो आणि वेगवेगळ्या लोकांनी उपवास कसे केले हेही तो नमूद करतो. In Luke's Gospel, 2nd chapter, लोकांचा शुभवर्तमान याचा 2रा अध्याय from verse 35, we read about a woman who was fasting or spending more time in fast. आणि त्या ठिकाणी एक स्त्री पाहतो, त्या ठिकाणी तिने उपवास कशा रीतीने केलेला आहे आणि कशा रीतीने उपवासात वेळ घालवला हे आपण पाहतो. Yeah, Luke 2:35. आणि लुकाचा शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 35 वचन सांगतं, आणखीन पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडे यावे म्हणून तुझ्या स्वतःच्या जीवावर तलवार भुसकून जाईल. Yeah, here we read about the prophecy of sword piercing from the heart. आणि या ठिकाणी आपण एक भविष्यवाणी पाहतो जी तलवार आहे ही अंतःकरणामध्ये भोसकण्यात येईल. And then it says about little lower, if we read, there is a woman called Anna who
spent her whole lifetime as a widow in the presence of God, in the temple of God. आणि त्याच्या पुढच्या काही वचनामध्ये आपण हन्नेविषयी पाहतो, जी परमेश्वराच्या मंदिरामध्ये परमेश्वराची सेवा करणारी एक संदेष्टी होती. As a young widow, आणि जेव्हा ती तरुण वयात होती, she lost her husband and she was spending more time in fasting and prayer. तिने आपल्या पतीला गमावलं आणि उपवास आणि प्रार्थनेमध्ये ती अधिक वेळ देवाच्या सानिध्यात घालवत होती. Today there are many people who fast, आज पुष्कळ लोक आहेत जे उपवास करतात, but they do all other works except prayer. पण प्रार्थना व्यतिरिक्त बाकीची सगळी कामं ते करत असतात. Beloved, when you spend in fasting, जेव्हा तुम्ही तुमचा वेळ उपवासामध्ये घालवता, make it a point to pray before God, spend with God and relate with God more. त्यावेळी देवासमवेत वेळ घालवण्यासाठी देवासमवेत त्याच्या सानिध्यामध्ये अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. Otherwise, your fasting prayer will not be more fruitful. नाहीतर तुमची उपवास प्रार्थना फलदायी होणार नाही. If you want your fasting prayer to, fasting should be more prayerful and more powerful. जर तुम्हाला वाटतं की तुमची उपवास प्रार्थना अधिक सामर्थ्यवान आणि अधिक सामर्थ्यशाली व्हावी, try to spend more time in the presence of God. तर देवाच्या सानिध्यामध्ये अधिक वेळ द्या. In Acts of the Apostles, प्रेषितांच्या कृत्यामध्ये we read about a man called Cornelius. आणि कर्नेलियस नावाच्या एका व्यक्तीबद्दल आपण पाहतो. Acts 10:30 it reads. आणि प्रेषितांचे कृत्य 10वा अध्याय आणि 30व्या वचनामध्ये त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. And then if we read, as they were fasting, as he was fasting, he sees the angel of God descending and talking to him. आणि वचन पुढे आपल्याला सांगतं की जसा तो उपवास करत होता, परमेश्वराच्या दूताने येऊन त्याला दर्शन दिलेलं आहे. Yes, your fasting will definitely have results like meeting angels and talking to them. आणि निश्चित तुमच्या उपवासाचा एक उत्तर आहे की देवदूत स्वतः येऊन तुमची भेट घेतात. But do you take time to spend in the presence of God? पण त्याआधी तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बसायला वेळ Do you relate with God? तुम्ही परमेश्वरा समवेत वेळ देता का? Beloved, प्रियांनो, recently a student joined us in our Bible college. आणि आमच्या बायबल कॉलेजमध्ये नुकताच एका विद्यार्थ्याने त्या ठिकाणी तो आलेला आहे. I gave him a reading assignment. आणि त्याला वाचण्याचं एक कार्यक्रम मी त्याला दिलं. Every day to read 50 chapters from the scripture. देवाच्या वचनातून प्रत्येक दिवशी 15 अध्याय वाचायचे. 50 अध्याय त्याने वाचायचे. So he is doing it. आणि तो वाचत आहे. Beloved, the reading and then relating with God is more important, and we relate with God, and there is a joy in relating with God more and more. प्रियांनो, देवाच्या सानिध्यामध्ये देवाचं वचन बसून वाचणे आणि त्याच्याबरोबर एक संबंध जोडणे हे एक अर्थपूर्ण कार्य आहे आणि महत्वाचं कार्य आहे. Very important exercise which we have to do for our spiritual growth. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी फार महत्वाचं ठरणारं हे कार्य आहे. You know, there were disciples who were definitely fasting and praying. इथे हे शिष्य होते जे उपवास आणि प्रार्थना करीत होते. In Acts 13:3 we read, आणि प्रेषितांचे कृत्य 13वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये आपण पाहतो, as the disciples were fasting and praying, आणि ज्या वेळेला शिष्य उपवास आणि प्रार्थना करीत होते, and Holy Spirit definitely spoke to them to separate people as missionaries or disciples as missionaries for the glory of God. आणि जेव्हा पवित्र आत्म्याने शिष्यांना परमेश्वराच्या विशिष्ट कार्यासाठी वेगळं करण्याची आज्ञा केली, Maybe they didn't like that these disciples should separate from them, so they fasted again. आणि एखाद वेळेस त्यांना असं वाटलं असेल की या शिष्यांनी आमच्यापासून वेगळं होऊ नये, त्यांना याबद्दल वाईट वाटलं असेल, म्हणून त्यांनी पुन्हा एकदा उपवास प्रार्थना केली. Holy Spirit clearly showed that you have to separate two of them to send them as missionaries to the preaching of the gospel.
आणि पवित्र आत्म्याने स्पष्ट रीतीने त्यांना उत्तर दिलेलं आहे की या दोघांना परमेश्वराच्या वचनासंबंधाने वेगळं करण्यात यावं They separated them. आणि त्यांना वेगळं केलं. And then as they went, आणि जेव्हा ते जात होते in Acts 14:23, आणि प्रेषितांचे कृत्ये 14वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये again they preached the gospel and they laid hands on the disciples to send them from those places which they have visited. आणि ज्या ठिकाणी ते भेटलेले होते त्या ठिकाणाहून त्यांना पाठवण्यासाठी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी प्रार्थना केली. In 1 Corinthians, Paul is talking about family life in 7th chapter. आणि करंथीकरास पहिल्या पत्राच्या 7व्या अध्यायामध्ये कौटुंबिक जीवनाबद्दल पाऊल सांगत आहे. Even in the family life, आणि कौटुंबिक जीवनामध्येही it says in 7th chapter verse 5, husband and wife can live together and they can separate for fasting and prayer alone for some time. आणि वचन स्पष्ट रीतीने त्या ठिकाणी सांगतं 7व्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये की पती पत्नीने एकत्र राहावं पण उपवास प्रार्थनेच्या कार्यासंबंधाने ते वेगळे होऊ शकतात. Even in 2 Corinthians 6th chapter verse 5. आणि दुसरे करिंथ 6वा अध्याय आणि याच्या 5व्या वचनामध्येही Then 2 Corinthians 11th chapter verse 27. दुसरे करिंथ 11वा अध्याय आणि याच्या 17व्या वचनामध्ये More fastings are definitely emphasized, and early disciples were fasting and praying more and more. सुरुवातीच्या काळामध्ये शिष्य अधिक आणि अधिक प्रार्थना करून त्याचा सराव करत होते. It was the spiritual exercise, daily exercise for them, and then they were renewed in their fasting and prayer. आणि दैनंदिन जीवनामध्ये ते उपवास प्रार्थना करून स्वतःचं नवीकरण करत होते. Today, church has lost this art of praying with fasting and relating with God. That's how we lost everything. We lost fire of God. We lost the power of God, and we have become powerless. आज मंडळ्या उपवास प्रार्थना करण्याच्या या गोष्टीपासून वंचित झालेल्या आहेत. यामुळे परमेश्वराचं कार्य, परमेश्वराचा अग्नी आणि परमेश्वराच्या संजीवनापासून मंडळ्या वंचित राहिलेल्या आहेत. But when we seek God intensely with whole soul and body and spirit, पण जेव्हा पूर्ण आत्म्याने खरेपणाने आपण परमेश्वराचा शोध करतो and we will see definite change and transformation taking place. त्यावेळेला खरा बदल आणि रूपांतर घडलेलं आपण पाहतो. And what is the definite fasting or benefits of fasting and prayer? मग उपवास आणि प्रार्थनेचे नेमके फायदे काय? And we need to be very specific in how there are benefits in fasting and prayer. आणि उपवास आणि प्रार्थनेचे नेमके फायदे काय याविषयी आपल्याला अगदी स्पष्टता असली पाहिजे. Of course, there are people who fast with wrong reasons. काही लोक असेही आहेत की चुकीच्या उद्देशाने उपवास करतात. This is the present age system, and for wrong reasons they suffer fast and pray. आणि आजच्या काळामध्ये चुकीच्या उद्देशाने चुकीच्या गोष्टी घेऊन ते उपवास प्रार्थना करतात. But God expects us to be praying rightly and then fasting rightly. पण परमेश्वराची इच्छा आहे की आपण योग्य रीतीने उपवास आणि प्रार्थना करावी. It says in verse 16, आणि 16व्या वचनामध्ये असं म्हणतं Matthew 6:16, about the wrong way to fast. आणि मत्त्याचं शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने उपवास केल्याने होणारे परिणाम आपल्याला पाहायला They मिळतात. fast, but they want to show that they are fasting. आणि वचन म्हणतं की ते उपवास करतात पण त्यांना मनुष्यांना दाखवायचं असतं. Someone said about indicator, face is the indicator of our inner struggles. काही जणांनी असं म्हटलेलं आहे की आपल्या अंतर आत्म्याचं स्पष्टीकरण म्हणजे तुमचा चेहरा असतो. Whoever you may be, आज तुम्ही कोणीही असाल, when you are in the presence of God, जेव्हा तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये आहात, may God help us to fast rightly and then
have a right results to glorify the name of God. त्या परमेश्वर आपल्याला सहायता करू की योग्य रीतीने उपवास आणि प्रार्थना त्याच्या समवेत आपण करू शकू. May God touch you and may God's grace be upon you. परमेश्वर तुम्हाला स्पर्श करो आणि परमेश्वराची कृपा तुम्हा सर्वांवर सदैव राहो. And taking time to spend in the presence of God and reading hours together the word of God is necessary that you may relate with God and bring change. देवाच्या सानिध्यामध्ये बसणं, उपवास प्रार्थना करणं आणि त्याच्या वचनाचं मनन करत त्यामध्ये वेळ घालवणं ही आजची गरज आहे. Beloved, many of you were asking for a small Bibles like this that you may carry it in your bags to study the word of God wherever you are. प्रियांनो, पुष्कळ जणांनी अशा प्रकारच्या या लहान्या बायबल विषयी चौकशी केलेली होती जे तुम्ही तुमच्या पिशव्यांमध्ये आपल्या सोबत प्रत्येक ठिकाणी घेऊन जाऊ शकाल. It is very convenient, and we have new copies come up with us, and then we can give you if you definitely support our ministry of children and glorify the name of God. आणि आमच्या लहान लेकरांच्या या सेवेला जर आपण मदत करू इच्छित असाल तर निश्चित हे पवित्र शास्त्र आम्ही आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. And definitely God will bless you in and through ministry. आणि परमेश्वर या सेवेद्वारे निश्चित आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करेल. Let us close our eyes and look God in prayer. या आपले डोळे आपण बंद करूया आणि परमेश्वराकडे आपली दृष्टी लावूया. Let us pray. Father, we thank you for this day. प्रभू, आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Thank you for this Rofe TV, and thank you for amplifying our expositions and sermons through this ministry, Lord. आणि विशेष करून रोफे टीव्हीच्या या सेवेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो की प्रभू हे तुझं वचन अधिक रीतीने परमेश्वर बाप्पा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य ते करत आहे. Thank you for those who are hearing your voice. प्रभू, तुझं वचन ऐकणाऱ्या या ठिकाणी प्रत्येकाचे आम्ही तुझे आभार मानतो. Touch each one of them and bring change in their lives. प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक बदल तू घडवून आण. They may be struggling with several problems, and we pray that you may break down every hindrance and deliver them from every struggle and give them victory over every problem, and let there be a breakthrough in their lives, oh Father. आणि कदाचित प्रभू त्यांच्या जीवनामध्ये समस्येने अडखळलेले ते असतील परमेश्वर बाप्पा, आणि त्या प्रत्येक समस्येमध्ये परमेश्वर बाप्पा तुझी सुटका, तुझी मुक्तता त्यांच्या जीवनामध्ये आम्ही मागत आहोत. Let there be change in their families for your glory. तुझ्या गौरवासाठी त्यांच्या कुटुंबामध्ये एक बदल तू घडवणार. Bless them and use them mightily for your glory. त्यांना आशीर्वादित कर आणि तुझ्या गौरवासाठी परमेश्वर बाप्पा त्यांना आशीर्वाद म्हणून वापर. In Jesus' name we offer this prayer, our Father. ख्रिस्त येशूच्या द्वारे प्रार्थना पिता तुला सादर करतो, म्हणून तू स्वीकार कर देवा. Amen. आमेन. Amen. आमेन.